नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी आपले मित्राचे सोयाबीन सोंगायला आलेले आहे. तर सोंगून घ्या लवकरात लवकर, कारण की आता 16 तारखेपर्यंत वातावरण कोरडं राहिलं नाही. पण भरोशावर राहू नका शेतकरी मित्रांनो. तुमचं सोयाबीन थोडंसं वलसर असेल तर गंजीच्या काठान टाका, आणि ज्या दिवशी जिथलं सोंगणं होत असेल तिथलं सोंगा आणि तिथलंच उचलून ठेवून द्या, गंजी लावा. कारण की याचा काही भरोसा नाही आहे. कवा ढग दाटून कवा 1-1.5 घंट्याचं पाणी जर आला ना तर सोयाबीन खराब होऊ शकते. तर आपल्या सोयाबीनची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते, नाही का. पहिलंच लय नुकसान झालं आहे. तर सध्याच आपण ये मालविका आणि युनियज 108 हे सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो, आपले दोन्ही एक प्लॉट मधलं आहे बघा. आणि आता 110 दिवस पूर्ण कंप्लीट होतात याला बघा. पूर्ण पाला गळलेला आहे खालचा बुडातला, फक्त शेंड्यावरचे पानं राहिलेले आहे बस. आजची 8 तारीख आहे. 16-17 तारखेला हे सोंगायला येऊन जाईल. 8 दिवसात, अजून 8 दिवस टाइम आहे शेतकरी मित्रांनो. कारण की कुठे कुठे दाट पाला आहे अजून काही, आणि हिरव्या शेंगा आहे. तुमचा आला का सोंगाले? ज्या शेतकऱ्यांनी सोंगणं असेल कितीचा ॲव्हरेज लागला नक्की कमेंटद्वारे सांगा शेतकरी मित्रांनो. सोयाबीनही आपलं बऱ्यापैकी भरलं आहे पहिल्यापेक्षा, आणि अजून ही जमीन ओली आहे. हार्वेस्टर टाकता येत नाही आपल्याला. 8 दिवसांनी टाकता येईल. जर 8 दिवसांनी नाही टाकता आलं तर अजून 2 दिवस थांबावं लागेल आपल्याला. आता हार्वेस्टर फसते आपल्या इकडं, कारण की जरी सोयाबीन सोंगायला आलं असेल पण जमीन ओली आहे. नाही हे बघा, तर बरंच भाग आता हे बघा इकडे विरळ पानं दिसत आहे, आणि जे काही बदाड भाग आहे तिथेच पानं आहे, दाट पानं आहे, असे ठिगळे आहे. आणि काही ठिकाणी पानं गळलेली आहे आणि तिथं ओयानी आली आहे बघा. आपल्याला असं सोयाबीन पाहिजे पूर्ण सोंगणीसाठी, अशा कंडिशनचं जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय ते. भरण ठस आहे शेतकरी मित्रांनो. बघा तुम्हाला भरण दाखवतो. हे बघा, आता पूर्ण वाळलेला आहे सोयाबीन. जे काही वाळल्या शेंगा आहे पहिले भरलेल्या होत्या त्या पूर्ण वाळलेल्या आहे. हे मालविका होय, पहिल्यापेक्षा भरण ठस आलेली आहे. आता जसजशी वयाने येऊन राहिली ना तसं. हे बघा एक दाणे खाली पडले शेतकरी मित्रांनो. हे बघा भरण बघा, हे अशी भरण आहे. आणि दाणे वायले खण आहे, कडक आले दाणे, कडक आले, नरम आहे नाही, म्हणजे मॉइश्चरपणा कमी आहे. असं आलं मग आपलं मालविका सोयाबीन. सोयाबीन अजून फुटायला सुरुवात नाही झाली आहे शेतकरी मित्रांनो. हे सोयाबीन फुटणार नाही आहे. तर एकट दुक्कट तुम्हाला दिसतही असेल शेंगा, पण त्याला काही फुटत नाही म्हणत, ठीक आहे, तिथलं काही नुकसान होत नाही. कारण की अजून काही डांगीले आपलं सोयाबीन हिरवत आहे. आणि आता पाणी गेला, आता वातावरणात चेंज होईल, थंडी पडेल शेतकरी मित्रांनो 1-2 दिवसात. कारण की आताच कोजागिरी पौर्णिमा संपली नाही, तर थंडीला सुरुवात होऊनच जाईल. बघा बरंच सोयाबीन आता विरळ दिसत आहे. नाही आपल्या शेतामध्ये कोणतंच तणकट नाही आहे, असं ठिगळ आहे थोडे. हे दुधीचं ठिगळ आहे एक, हे कापून घ्यावं लागेल मला. शेतात असेल ठिगळ तर कापून घ्या, कारण की जेव्हा आपण हार्वेस्टरनं सोयाबीन काढतो तेव्हा त्याचा रस लागते आपल्या सोयाबीनले. नाही रस नाही लागला पाहिजे. जिथं येल असेल ते काढून घ्या, म्हणजे सोयाबीन जे काही ठस दाणे राहतात ना त्याला तणकटाचा, येलाचा, जे काही हिरवे झाडं राहतात तणकटाचे, कुकुड्डा, याचा रस लागते. जेव्हा हार्वेस्टरमधून मशीनमधून निघते ती प्रेस होते का नाही,
अंदर तर त्याचा रस लागते मालाला, तर माल खराब होते, हिरवट दिसते. ऊन देऊ नये मग ते हिरवटच दिसते, म्हणजे मार्केटमध्ये माल नेल्यानंतर तुम्हाला भाव नाही येत त्याला. थोडीफार ऊन दिली म्हणजे कलर निघतो तो, पण खराबच होते तो माल, डॅमेज होते थोडाफार. पण आपल्या शेतात गवत नाही, काळी कचरा नाही आहे. मागच्या वर्षीपेक्षा बेस्ट आहे यंदा, कोणतंच तणकट नाही आहे, पण ॲव्हरेज नाही आहे. मागच्या वर्षी बरंचसं तणकट असून सोयाबीन मागच्या वर्षी पतलं असून त्या मानाने बरा ॲव्हरेज लागला. यावर्षी सोयाबीन व्यवस्थित असून, लागवडी असून, सगळं बरोबर असून, पण शेंगा नाही भरल्या. हे जास्त पावसामुळे अशी कंडिशन आहे यावर्षी शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर सोयाबीन आता सोंगून घ्या. ज्या शेतकऱ्यांचे आले असेल सोयाबीन सोंगाले, तर असं सोयाबीन जर आलं असेल तुमचं तर सोंगून घ्या. असं एकट दुकट हिरव्या शेंगा असल्या शेतकरी मित्रांनो, तुमच्या झाडाला 90% तुमचं जर सोयाबीन सोंगाले आलं असेल सोंगून घ्या. 10% काही फरक नाही पडत, 10-5% सोंगून घ्या. कारण की लय माल आलेला राहतो आणि तुम्ही अजून उशीर केला, जे काही 90-95% सोयाबीन आलेलं राहते ना, त्याला एकदम जर उशीर झाला शेंगा फुटते. मग काळजी घ्या आपल्या सोयाबीनची. मला तर टाईम आहे दोन्ही व्हेरायटीला, तिकडे 15-16 तारखेला शेवट, आणि 15-16 तारखेपर्यंत काही पाणी येणार नाही. नंतर पोह आला तर नाही. आता असंच वातावरण राहील. पण एक सांगतो, सतर्क राहा. ज्या दिवशी सोयाबीन सोंगलं ना, त्या दिवशी गंजी मारायची प्रयत्न करा. नाही झालं तर मग हिंमत ठेवा. तर झालं तर फारच ठीक, नाही संध्याकाळी गंजी झाका म्हणजे झाका. कारण की दळ खूप पडते बरं, दळाने लय सरदावते, त्याने माल खराब होते. मग सकाळीच मशीन लागायची तर दुपारी मशीन लागते. मग दुपारी मशीन लागली का मग संध्याकाळी माल घरी येते. मग संध्याकाळी माल घरी आला का मग तिकडे रात्र होते. मग उशीर होते. मग सकाळ का माल घरी यायचा. तर अशी परिस्थिती मित्रांनो आपल्या सोयाबीनची. आता उद्या किंवा परवापासून आपण कचरा कापणीला सुरुवात होणार आहे आपली. आणि उन्नती ही तेच टाईप आहे. याला ही 110 दिवस झाले. शेजारचाच प्लॉट आहे बघा, दोन्ही कंडिशन सारखीच आहे. आता असं वाटत आहे पूर्ण आपलं सोयाबीन सोंगणीला येईन आता 8 दिवसात. कारण की बराचसा पाला गैला. 15-16 तारखेपर्यंत आपले दोन्ही प्लॉट निघून जातात शेतकरी मित्रांनो. आपल्याला हार्वेस्टरनच काढायचे आहे. बऱ्याचशा शेंगा व्हायला एकदा पालं गळतेच ऑटोमॅटिक, आणि एकदा पाला गळला का शेंगा व्हायते नाही. हे असे ठीक आहे आपल्या शेतामध्ये. तर आज पुन्हा पाईप जमा केले आपण शेतकरी मित्रांनो. तुम्ही जमा करून घ्या शेतामध्ये पाईप असेल तर बघ अशा पद्धतीनं, आणि त्याच्यावरच नवजल ठेवून दिले आपण बघा. आता हे सिक्युअर आहे, पद्धतशीर आहे, याला कोणतेच उंदर कातरणार नाही. आणि एक सांगतो, आपलं सोयाबीन निघताना आपण पूर्ण काढून घेतो आणि वापसाही देतो. वापसा झाल्यावर वाही करतो. वाही केल्यानंतर त्याला पुन्हा वापसाही देतो. नंतर ज्या वेळेस आपण गहू हरभरा पेरतो आणि स्प्रिंकलरनं पाणी देतो ना, पहिले काय करा तुम्ही पाईप लावा, पूर्ण पाईप लावा. जिथले नोजल लावायचे असेल तिथले नोजल लावा आणि त्याच्यातून पाणी जाऊ द्या पहिले खाली. त्याच्यातून पूर्ण कचरा काढून टाका आणि नोजल असं झटकून लावा. असं खाली आपटा कचरा नेला असं उंदरांना ते पण निघून जाईल. म्हणजे नंतर तुमचं नोजल लॉक होणार नाही. अशा पद्धतीने लावा पहिली शिफ्ट. नंतर मग रेग्युलर तुम्ही लावू शकता. नोजल खराब होणार नाही. एकदा कचरा याच्यामध्ये गेला आणि नोजल मध्ये जर कचरा अटकला तर तुम्हाला एक खोलूनच काढा लागेल. कचरा असा निघतच नाही मग प्रेशरनं. पाईपात कचरा नेते बरं उंदर, खिराड्या. आता हे आपलं झाड कुठं आहे, आपला झाडाखालता आहे, या झाडावर राहते खिराड्या. त्या खिराड्या नेते अजून याच्यात कचरा पाईपातनी. म्हणजे ते खाद्य भरून ठेवते याच्यात. शेंगा काही पण आणते दूर दुरून, बियाणं आणते ते अंदर ठेवून देते. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो याची. आजचा व्हिडिओ कसा वाटला, सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.